पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद. आमच्या नेत्यांवरती साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. येऊ दे आमची सत्ता, बघतो तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा. पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्याने सुद्धा लक्षात ठेवावं. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे. एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊच शकत नाही, भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात. आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी, हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि मध्ये आणि मोर्चे काढले होते, हिंदू जन आक्रोश. कशाला काढताय? आहोत ना आम्ही, कुठे हिंदू संकटामध्ये. आणि तिकडे तुमचे विश्वगुरू बसलेले आहेत, ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी, ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी. खुर्ची सोडून द्या, आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही, म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार. सहन होत नाही, सांगता येत नाही, सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत. आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यात. दर 5-10 दिवसांनी मोदी येत आहेत. कधी काळाराम मंदिरात, कधी सोलापूरमध्ये, कधी इकडे. आता म्हणतात मला वाटतं पोहरा देवीला येणार आहेत. या बघून घ्या, एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या. कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. बघून घ्या महाराष्ट्र.